नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर अजय स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण आलोय अकलूजमध्ये असलेले शिवामृत टुरिस्ट पार्क पाहण्यासाठी. तर आपण आतमध्ये जाऊ आणि आतील परिसर पूर्णपणे पाहू. चला तर From the start, inside my corner, yeah. When it gets cold and dark, you make it warmer. Kiss you out on the night, all of my days and every single night, single night. प्रत्येक एक व्यक्ती 20 रुपये देऊन तिकीट वगैरे काढून घ्यावं लागतंय. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने गाडी पार्क वगैरे करण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा आहेत. तुम्ही जर बघितलं तर आपण आता आतमध्ये चाललोय. गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय ज्या असतील ते तुम्हाला दाखवून देतो. आपण आता तिघे जण आलोय, मी गणेश आणि निरंजन. Kiss you out on the night, तुमचं अण्णा माळशिरस म्हणून आले. तर नमस्कार मित्रांनो, आपण आतमध्ये आलोय. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टुरिस्ट वगैरे झालं तर अकलूज परिसरामधले भरपूर आहेत. तर तुम्ही इथं येऊ शकता. आल्यानंतर प्रत्येक एक व्यक्ती 20 रुपये तिकीट आहे. म्हणजे जर तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये येईल तुम्हाला तेवढ्या क्वांटिटीमध्ये तिकीट वगैरे भेटून जातील. तर आपण आता आतमध्ये आलोय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे भेटून जातील. ठीक आहे. सो तुम्हाला या गोष्टी दाखवतो मी तुम्हाला किल्ला साईडला काढायला. हा बघा, निरंजन आमचा म्हणतोय फोटो काढायला आलोय, फोटो काढला पाहिजे. त्याचा फोटो काढणार आहे पण चांगल्या स्थळावर काढणार आहे, चांगल्या ठिकाणी काढणार आहे. कुठं बी फोटो काढून चालतंय का? नाही चाललं. तर मित्रांनो, तुम्हाला वाघाची गुफा बघायची का? आता आपण वाघाची भेट घ्यायला चाललोय गुफेमध्ये. चला मी तुम्हाला नेतो सोबत. जर वाघ दिसला तर भिवू नका. वाघ आहे का नाही आत? आहे का आत? चला तर वाघ धावतो तुम्हाला. मित्रांनो, मारता मारता वाचले. आता वाघाच्या जबड्यातनं मित्र सुटलेत. कसं तरी मित्राला सोडलंय ना, आता बाहेर आलोय. अहो, ही वाघाची गुफा आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे छान पद्धतीने असं गार्डन वगैरे, आणि या साईडला बसण्याची सोय वगैरे केली आहे, या साईडला सुद्धा. आणि या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे केलं, बघू शकता अशा पद्धतीने. सो तुम्ही जर आला तर या ठिकाणी येऊ शकता. मला एक गोष्ट दाखवतो. आता जे काही लोक टुरिस्ट वगैरे असतील किंवा स्टुडंट असतील, कोण असतील फिरायला वगैरे जे लोक येतात ना, तर अशा पद्धतीने काय ना काय घाण करून जातात. हे बघा, तुम्ही बघू शकता पूर्णपणे ह्याच्यावरती ना नावं वगैरे टाकले. तर हेच नाही, तुम्ही कुठं पण बघा, ज्या ठिकाणी टुरिस्टला जे लोक वगैरे जातात ते काय ना काय भिंतीवरती नाव वगैरे लिहिणं, या सगळ्या गोष्टी करतात. तर तुम्हाला एकच सांगणं, या गोष्टी करू नका. कारण कसं होतंय, आपली संस्कृती, आपलं जे काय आहे ना हिस्टॉरिकल, ते आपण जपलं पाहिजे. without you I just can't breathe. You'll never get away from me. आपण मी तुम्हाला रुद्राक्षाचं झाड दाखवतो. हे बघा, आता हे जे पुढे दिसतंय ना तुम्हाला, ते रुद्राक्षाचं झाड आहे. तर चला आपण रुद्राक्ष आहे का बघू. मित्रांनो, हो या ठिकाणी रुद्राक्ष आहे. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. हे बघा, हे बघा, इथं 2 रुद्राक्ष आहेत. हे पूर्ण रुद्राक्षाचं झाड आहे. आता इथं विविध प्रकारचे झाड आहेत. गुलाब झालं, मोगरा झालं, आंबे झालं, नारळ झालं, किंवा असं रातराणी झालं, असे भरपूर झाड आहेत बघण्यासाठी. तुम्ही जर आला तर 100% इथं व्हिजिट करा. तर तुम्हाला इथं आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झाले, किंवा आता ह्या तलावामध्ये, इथं तुम्हाला तलाव आहे. चला मी तुम्हाला तलाव दावतो. त्या तलावामध्ये मासे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीचे मासे आहेत. चला मी तुम्हाला दावतो. आता इथं बघा, या ठिकाणी तलाव आहे. तलाव म्हणजे छोटं तळ आहे, त्याच्यामध्ये मासे वगैरे सोडलेत. इथं पाणी वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि या तलावामध्ये मासे वगैरे आहेत. तर मी तुम्हाला दावतो त्याच्याला मासे वगैरे. चला, हे मित्रांनो, हे मासेच आहेत सगळे. तिथं पण मासा आहे आणि इथं पण छोटे छोटे मासे आहेत.
भरपूर मासे आहेत ह्याच्यामध्ये ना. कमीत कमी 100-200 मासे आहेत याच्यामध्ये. कमीत कमी 100-200 मासे आहेत त्याच्यामध्ये. पिल्ले झाले किंवा नवीन मासे सोडलेले झाले. आपण जर त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला मासे वगैरे भरपूर बघायला भेटतील. तर या ठिकाणी तुम्हाला ऊन वगैरे पडले त्यामुळे मासे वगैरे दिसत नाही. पण त्या ठिकाणी सावले तर त्या ठिकाणी तुम्हाला मासे वगैरे बघायला भेटतील. आणि पलीकडची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ती शिवामृतची बिल्डिंग आहे. त्याच्यामध्ये दूध पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तिथून दूध आपल्याला अकलूजमध्ये वगैरे पुरवलं जातं. तर छान पद्धतीने असे बसण्यासाठी वगैरे केले लोकांसाठी जे टुरिस्ट असतील. तर तुम्ही येताना डब्बा वगैरे घेऊन या सोबत. छानपैकी अशी सावली वगैरे आहे झाडांची वगैरे. तुम्ही आल्यानंतर झाडाला बसून मस्तपैकी जेवण वगैरे करू शकता. तर आम्ही काय डब्बा वगैरे घेऊन नाही आलो. तर तिथं तुम्हाला लस्सी वगैरे भेटून जाईल. आपण जे पहिल्यांदा ज्या गेटमधून आत आलो ना तर त्या गेटमध्ये उजव्या साईडला दुकान आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो. तर त्या दुकानामध्ये तुम्हाला पूर्ण जे जे इथे पॅकिंग केलं जातं आणि इथंच बनवलं जातं. तर ते सगळं पदार्थ तुम्हाला इथं खायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये कुल्फी झालं, लस्सी झालं, ताक झालं, सगळ्या गोष्टी इथंच बनवल्या जातात. आणि छान पद्धतीने त्याची टेस्ट एकदम बेस्ट आहे. तुम्ही जर शिवामृतमध्ये आला ना शिवामृतची लस्सी प्यायला विसरू नका. 100% एकदा या आणि प्या आणि इथला आनंद घ्या. ठीक आहे. चला मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो आपण शिवामृतमध्ये निरंजन, मी आणि गणेश तिघ जण आलोय. तर माझी आता फक्त इथं 3री वेळ आहे. गणेश तुझी किती वेळ आहे? 4थी वेळ आहे. गणेशची 4थी वेळ आहे. गणेश परिसर आहे. अजून गार्डन खूप छान.